आयोजित तुफान 40+ चषक 2024 चा भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। यस, आज या स्पर्धेमध्ये जर विचार केला सलग 3 दिवस स्पर्धा चालू होती। अतिशय चांगल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या परिसरामध्ये ज्यांचा आवाज गुणगुणतोय असे आमचे सहकारी समालोचक सन्माननीय कालेराम केनी सर यांचा इथं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाते। तर मी विनंती करतोय आयोजकांना की त्यांचा इथं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सलग 3 दिवस खूप चांगलं समालोचन केलं आणि त्याबद्दल या कमिटीच्या माध्यमातून त्यांचा केला जातोय स्वागत आणि सन्मान। यस, आता लगेचच त्यांना दमन दौऱ्यासाठी फ्लाईटची तिकीट आहे आणि तिकडे निघालेत ते। त्या कारणास्तव आपण पाहतोय की ही फायनल मॅच सोडून मात्र तिकडे निघत आहेत, प्रस्थान करत आहेत। तर दमन दौऱ्यासाठी त्यांच्यासाठी या कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर सन्माननीय जगदीशजी म्हात्रे साहेब असतील, डॉक्टर साहेब असतील, यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। आमचे सचिव साहेब आहेत, खरोखरच 1 लाख मोलाचं व्यक्तिमत्व लाभले या भिवंडी 40+ क्रिकेट मंडळासाठी जोशी साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकताय। अतिशय आनंदात स्वागत आणि सन्मान केला जातोय। या स्पर्धेची मायेची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करूया आपण सन्मानित। तर बोलूया आपण खेळाकडे। सर्वांना नमस्कार, गुड इव्हिनिंग। संध्याच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग, आमचे लाडके मान्यवर, या सर्वांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत या ऐतिहासिक क्रिकेट नगरी पिंपलास गावामध्ये। तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव खेळायला होते सुरुवात। यावेळेस उडवलाय पहिल्या चेंडूला, अधिक उंची दिलेला लांबी गाठेल का? यस, इथं मात्र आपण पाहिलं तर लांबी सुद्धा गाठलेली आहे। पंचांच्या माध्यमातून काय येतं इशारा? यस, तोलून मापून मारलेला पहिल्या चेंडूवरती बिग हिट षटकार। राजंडी ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय। या सीझन मध्ये एकही ट्रॉफीला हात लागलेला नाही, परंतु आता फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे। अभी नाही तो कभी नाही, संधी आहे, संधीला पुढे केस मागे टक्कल असते। कुठला संघ या संधीचं सोनं करेल येणारा काल सांगून जाईल। या दोन्ही टीमला एकच सांगेन, अकेले अकेले रहना उसको जेल करते, मिलजुल के रहना उसे खेल करते। मिलून जुलून खेळा आणि या चषकावरती नाव करा। यावेळेस मिस टाइम पटकाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला जातो आणि 1 धाव घेतली जाते। एका धावेने 7 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते। आपण जर पाहिलं ना तर गुरुदत्त मानकोली या संघाने या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली, खूप परिश्रम घेतले। कारण आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये खांडपे या संघाला परास्त केलं होतं, त्यानंतर भादवड सारख्या बलाढ्य संघाला परास्त केला आणि आपण जर पाहिलं तर ओवली या संघाला सुद्धा त्यांनी पराजयाची धूल चारली होती। आणि आपण जर बंद्रा मारुती काल्हेर संघाचा आजच्या दिवसाचा विचार केला, सर्वोत्तम खेळ पाहायला मिळाला। न्यू मिलन पायगाव, त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमरसोट कासने आणि सारेंगाव या संघांना मात्र परास्त केला होता। पुढील चेंडू पाहूया। यावेळेस बिग हिट घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बीट झाले, पहिल्यांदाच बीट झाला होता यष्टीरक्षक, परंतु कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही, निर्धावची होते सांगता। क्या बात आहे, कमबॅक धक्क्याने माणूस सुधारतो ना, अतिशय जोराचा धक्का षटकाराने दिला होता, त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना पाहतोय आपण धावांची रेलचेल जी होती ती मात्र थांबलेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज राहुल तयार होत आहे गोलंदाजी मार्क वरती। पुन्हा एकदा पाहूया। यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथेही आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला जातोय आणि यस, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात। क्या बात आहे। इथं अति घाई करताना पाहायला मिळालं। चांगल्या चेंडूचा सन्मान करता आला पाहिजे, खराब चेंडूवरती प्रहारी करता आला पाहिजे, परंतु तसं काही चित्र दिसलं नाही। प्रत्येक चेंडूवरती हाना मारे आणि मोठे फटके खेळण्याचा इथं मानस धरला गेला राजन डी यांच्या माध्यमातून। आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय 1 षटकार लगावून लगेचच तंबूच्या यात्रेला जाताना पाहायला मिळतात। आपले ध्येय सर्वोच्च ठेवा, मग त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल आणि कठीण रस्त्यावरून जावे लागले तरी चालेल। या दोन्ही संघांनी खरोखरच खूप कठीण परिस्थिती अनुभवली आहे या स्पर्धेमध्ये आणि अंतिम सामन्यामध्ये येऊन पोहोचलेत। याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16
आलेले सर्व मान्यवर व्यासपीठावरती या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्र, असं म्हटलं जाते की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जर विचार केला सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा, 3 दिवस हे जे व्यासपीठ होतं, क्रिकेट मंच होतं, खचाखच मान्यवरांनी भरलेलं होतं. म्हणजे आपण पाहू शकता या क्रिकेटवरती आणि या गावावरती किती प्रेम. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, बॉल फलंदाज बाद होत आहे त्रिफळाच्या स्वरूपात. इथं मात्र चांगली सुरुवात करून देतो सुनील राहुल माली. इथं मात्र पाहायला गेले तर पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार आला होता. असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारली जाईल, परंतु मागे हटलेलं नाही, जिद्दीला सोडलं नाही, चिकाटीने संघर्षाचं वातावरण निर्माण केलं आणि अचूकरित्या लाईन अँड लेंथ हाताळत आता मात्र आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक साठी तर टी शर्ट आपल्याकडे नानाजी गोंडली साहेबांच्या माध्यमातून उपस्थित झालेला आहे आणि तो एकच आहे. म्हणून सकाळपासून ज्या हॅट्रिक झाल्या त्यांची नावं फक्त लिहून ठेवलेली आहेत आणि ही जर हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर निश्चितच राहुल माली या टी शर्ट देण्यात येईल. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर. या उलट जो प्रेशर बनलेला आहे, जो धावांची जो वेग आहे वो थांबलेला आहे, त्याच्यावरती काहीतरी उत्तर शोधावं लागेल. तो उत्तर चौकाराने येईल, तो उत्तर षटकाराने येईल, एकेरी दुहेरी तिहेरीने येईल. येणारा काल सांगून जाईल. राहुल माली पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, परंतु चांगला प्रयत्न अवाक्या बाहेर, चेंडू सीमा बाहेर, चौकार. हा नाही व्यक्तिमत्वाचं या क्रिकेट मंचावरती केला जातोय स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उपदार शॉल आणि त्याचबरोबर फुलगुच्छ आणि आपल्या घरात आठवण साठवून ठेवण्यासाठी एक मोमेंटस ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. क्या बात आहे. सर्वांसाठी सन्मानित करण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा तुफान पिंपलास या क्रिकेट क्लबच्या माध्यमातून तुफान चषक आज कुछ तुफानी करते हैं. अतिशय भव्य दिव्य आयोजन. आजच्या दिवसामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला जेवणाची व्यवस्था केली गेली होती. सलग 3 दिवस चहा पाण्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. म्हणजे अतिशय चांगलं योगदान पाहायला मिळालं. खास करून संपूर्ण टीम जी आहे ती तन मन धन अर्पण करून इथं मात्र काम करत असताना पाहायला मिळालं. सुधीर उतेकर येते यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. राहुल माली याने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, परंतु कमबॅक कसं करतात. खचून जायचं नाही. जीवनामध्ये कितीही अडथळे येतील, परंतु त्या अडथळा घाबरायचं नाही, दटून राहायचं. आपली क्षमता आहे, आपली चिकाट आहे, आपलं संघर्ष आहे, ते मात्र दाखवत राहायचं. आणि संघर्षमय वातावरण राहुल माली यांनी दाखवलं आणि अप्रतिम गोलंदाजी मात्र संपादन केली. 2 गडी बाद केलं. यावेळेस सुधीर टन होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय, व्हाट अ शॉट, क्या बात है. चेंडू सीमा पार, बिग हिट, लॉंग बिग षटकार. निश्चितच या दोन्ही संघांना मी एक सांगू इच्छेन की आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी शरीर थकले तरी चालेल, मात्र मनस्थिती कायम राहिली पाहिजे, बलकट राहिली पाहिजे. तुमची जेवढी मनस्थिती बलकट, तुमची मनस्थिती जेवढी चांगली, तेवढं तुम्ही कुठलेही काम हातात घ्या ते तुमचं चांगलं होईल. आणि ते काम इथं मात्र पाहायला गेले तर षटकार
खेचलेला आहे राजंडी यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आज भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. आज गरज आहे संघालाही आणि स्वतःलाही सिद्ध करण्याची, का मी विनर आहे, का मी एक विनर संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे ते दाखवून द्यायची नामी संधी आहे. मी नेहमी म्हणत असतो की संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा कधी हातातून गेली तरी पुन्हा येत नाही. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. क्षेत्ररक्षक येतोय ते त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, दबाव टाकलेला आहे, धाडस केलेला आहे आणि धाडसाला मान देत असताना एक धाव होती तिथं मात्र दुसरी धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा अकाउंटमध्ये जमा झाल्या. धाव संख्या जर पाहिली तर धावफलकावरती 19 धावफलकावरती. क्या बात आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती मार्गस्थ आहे. सुधीर सरसावतोय. यावेळेस उडवलाय ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथंही डबल माइंड. काय करू, चेंडूला आडू की कॅच घेऊ. या दरम्यान चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. दणदणीत चौकार. नेहमीच आपण नेहमी पाहतोय जीवन जगत असो किंवा खेळ खेळत असो, कधीही एका माइंडने विचार करायचा. दोन्ही बाजून तुम्ही जेव्हा विचार करायला जाताय त्यावेळेस कुठेतरी त्या विचारामध्ये गडबड निर्माण होते आणि ती गडबड पाहायला मिळाला चौकार. धावसंख्येला मिळतो आकार 23 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस अजून एक तडाखा चांगला फटका आहे लेग साइडच्या रिजन मध्ये. इथं मात्र फंबलिंग, थोडस मिसफील्ड आणि चुकीला माफी नाही मित्रांनो. इथेही एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन प्रत्येक वेळी जागरूकता दाखवताना पाहायला मिळते. 25 धावा ऑन बोर्ड. यस, आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ना 11 खेळाडू खेळत असतात, पण जो 12वा खेळाडू असतो ना खऱ्या अर्थाने त्याची तलमल पाहण्यासारखी असते. आपण जर पाहिलं ना इथं या ठिकाणी जशी कॅच सुटली जाते, गुरुनाथ यांची तलवायाची आग मस्तकात गेली. आपण पाहिलं तर पाहू शकता आपण. असू द्या क्रिकेट आहे, खेळ होतोय. गोलंदाज बोलतोय. यावेळेस मात्र खराब चेंडूच्या हाताळणी होते. वाईटचा इशारा केला जातोय. स्पेअर मारा. धावसंख्येमध्ये 26 धावा ऑन बोर्ड. निश्चितच नेहमी असं म्हटले जाते की आयुष्याचा चहा चांगला बनवायचा असेल तर मेहनतीच्या ज्योतीवर थोडा वेळ जलू द्या, त्याला उकळू द्या त्याला. कारण मेहनतीशिवाय मित्र पर्याय नाही. जीवन असो की खेळ असो, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. सुधीर यांना मात्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. यावेळेस तडाखा दे दनादन, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमा पार गेला. षटकार. मंगळवाराचे गोदी मंगळवारी वारा खेळतोय, पण आज रविवार आहे. आज राजेंडीच्या अंगात निश्चितच सहवाग जणू काय घुसलाय. देत दनादन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. मग गोलंदाज कोणी असो, कितीही पॉवरफुल असो, पण आज माझी पॉवर दाखवण्याची वेळ आहे. आज मला गावाला सिद्ध करायचं आहे का मी का चांगला हिटर आहे, आणि ते दाखवते मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, सातत्याला खूप महत्व आहे. पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडते, पण केव्हा, जेव्हा सातत्य असतं तेव्हा. तुमच्या नावाचा बोलबाला होईल कधी, तुमच्या कामात, तुमच्या कर्मात सातत्य असेल तेव्हा. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस मात्र पाहू शकता गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. हाय चेंडू जातो सीमा पार. अजून एक येतोय क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. किती वेळ थांबू शकता. आज आपण पाहिली तर सलग 6 स्पर्धा झाल्या. 6 स्पर्धेमध्ये एकही स्पर्धेमध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचा मानकरी सुद्धा ठरला नाही, परंतु आज संधी चालून आली. त्या संधीचं सोनं करायचं आहे. मनाशी बांधलेली गाठ आज मात्र पक्की करायची आहे, आणि ते आज मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. बंदरा मारुती कालेर या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या तुफान पाहायला मिळतंय, कारण 36 धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजेच आपण पाहू शकता धावांचा डोंगर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सजलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये वार आणि पलटवार नेहमी पाहायला मिळते. 2 षटक एका संघाच्या बाजूने असतील, 2 षटक दुसऱ्या संघाच्या बाजूने असतील. इथं मात्र बंदरा मारुती कालेर हा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु पलटवार करेल का हे पाहण्यासारखं राहील. नवीन गोलंदाज संदीप येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती
पंचांच्या उजव्या बाजूस हाताळण्यासाठी छोटंसं रनअप सरसावत आहे गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर खराब चेंडूची हाताळणी जागा बनवली होती. आपण पाहिलं तर शेफल झाले होते. क्रीजचा पूर्णपणे वापर जरूर केला होता परंतु उजवेष्टी सोडून जाणार आहे. तर मात्र आपण जर पाहिला तर हा चेंडू होता वाईट 1+1 अशा 2 धावा या अकाउंटवरती जमा केल्या जात आहेत. 38 ऑन बोर्ड. या वेळेस आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाते खाली. रिजन आहे क्षेत्ररक्षक दूर लेझी क्रिकेट आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यस सन्मान्य वसुधा मॅडम यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावरती. आपण पाहिलं तर उद्घाटनीय सोहळ्यासाठी सुद्धा त्यांची अग्रणीय उपस्थिती होती आणि आज या फायनलच्या शर्तीमध्ये सुद्धा त्यांची याची डोला याची देही अंतिम सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. या मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम मॅडम. आज आपण पाहतोय नारी शक्ती पराशक्ती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि आज सर्वत्र ती गोष्ट पाहायला मिळते. यावेळेस पाहू शकता अप्रतिम चेंडू. मागील चेंडू खराब हाताला गेला होता त्यानंतर इथं मात्र आपण पाहतोय की चांगली हाताळणी केली जाते निर्धावाची केली जाते. सांगता प्रत्येक पाऊल जे आहे ते उचलून ठेवावं लागतंय. निश्चितच अल्पेश गायकवाड अतिशय चांगल्या पद्धतीने गुणलेखन करतायत आणि या मंडळाच्या माध्यमातून आपण पाहतोय जी फायनल मॅच असते त्या मॅचचे रन विकेट सिरीज किंवा बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी पकडल्या जात नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. यावेळेस मात्र स्लोअरचा मारा केला होता. शरीराचा वेध घेतला गेला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ एवढ्या गतीने रंग बदलतोय जेवढ्या गतीने सरडाही बनत नाहीये. आपण 2 ओव्हरमध्ये पाहिल्या तर भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळत होतं 15 काल्हेर. तिसरी ओव्हर जशी चालू झाली कुठेतरी रनांची गती होती ती थांबली गेली. जणू काय सकाळी आपल्याकडे भिवंडीमध्ये ट्रॉफिक नसते परंतु जशी दुपार होते तशी ट्रॉफिक चालू होते. तशी 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि तिसऱ्या ओव्हरला चालू झाली तशी रनांची ट्रॉफिक इथं लागली गेली. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 41 41 धावा. तिसरं षटक चालू आहे. अंतिम सामना मित्र पाहतोय या स्पर्धेतील. यावेळेस क्या बात आहे खोल टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. इथं मात्र पाहू शकता 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्यांदाच बाद होते रनआउटच्या स्वरूपात. नोंदवला. प्रत्येकाने आपलं 100% देण्याचा प्रयत्न केला परंतु ज्याचं कर्म श्रेष्ठ तो ठरतो श्रेष्ठ असं आपण गीतेमध्ये नेहमीच ऐकत असतो आणि या 2 संघांचं कर्म खूप चांगलं राहिलं आणि इथवर येऊन पोचलं. या स्पर्धेचा विचार केला तर पहिला चौकार जो होता तो प्रवीण जोशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला षटकार दयानंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. उलव्या खेळाकडे पुढील चेंडू यावेळेस डाबेस्टी सोडून जाते. खराब चेंडूची हाताळणी स्क्वेअर मारा वाईटच्या स्वरूपात ही 1 धाव जमा केली जाते. 43 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा कुटण्याचा जो विक्रम आहे तो आपण जर पाहिलं तर मंगेश भोईरवल या फलंदाजाने गावदेवी भादवड संघासमोर खेळत असताना 37 धावांचं अधिकतम धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला गेला. सुनील याच्या सुद्धा आपण पाहिलं तर 35 धावा पाहायला मिळत होत्या. इथं मात्र पाहायला मिळतंय की कुठेतरी चांगली कामगिरी करताना पाहिलं तर गोलंदाज हलकीची अपील सुद्धा केली होती परंतु जिथं धावा बनत होत्या तिथे निर्धाव जरी चेंडू आला तरी आत्मविश्वास बलकटतोय ना. ज्यावेळेस आत्मविश्वासाचा वजीर तुमच्या जवळ असेल त्यावेळेस कुठलंही काम असो या विश्वामध्ये ते सक्सेसफुलच्या वाटेवर तरी असते आणि तो आत्मविश्वास इथं दाखवून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीप सिनियर याच्या माध्यमातून पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साईडने चेंडू ऑन साईडला येतोय. पाहूया 1 धाव कंप्लीट केली आणि रनिंग इथं बिटवीन द विकेट थोडीशी कमजोर आहे कारण आपण पाहिलं तर शैलेश यांच्या पायाला दुखापत आहे इंजर्ड आहे तरी सुद्धा आपल्या गावासाठी खेळ खेळण्यासाठी तत्पर आहे. हेच तर क्रिकेट मित्र आपल्याला शिकून जातंय की एकतेचं प्रतीक खेळ म्हणून ओळखला जाणारा हा एक खेळ आहे. इथे काला गोरा भेद नाही आहे. सर्व गावातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी इथं मात्र उपलब्ध केली जाते. आपण जर पाहिला तर 5000 वर्षापूर्वी या खेळाला सुरुवात तुम्हा सर्वांच्या लाडके दैवत श्रीकृष्णाने केला होता. यमुना काठी चेंडूपल्लीचा खेळ आणि आपण पाहिलं तर 1700-1800 साली आपल्या या
देशावरती इंग्रजांनी राज्य केले, एक एक गोष्टीचं गुण त्यांनी पाहिलं. क्रिकेट खेळ आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि त्या अनुषंगाने 1718 साली पुन्हा या खेळाला सुरुवात झाली. आजवर आपण पाहतो इंडियाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याच ताकदीतोलामाने खेळ खेळला जातोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकता आपण 44 धावा. कुठेतरी कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या. भले विकेट मिळाला नाहीये परंतु ताकदीने, अधिक ताकदीने आणि आपण जर पाहिलं लाईन लेनने चांगली गोलंदाजी झाली आणि 8 धावांवरती आपलं षटक संपवलं. 44 धावा ऑन बोर्ड, शेवटचं अंतिम षटक. या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर एक डेंजर झोनमध्ये असेल, कारण संध्याकाळचं वातावरण आहे, भलं मोठं आव्हान असेल त्यावेळेस कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होईल. परंतु इथपर येण्यासाठी या संघाने अर्थात गुरुदत्त मानकोली संघाने सुद्धा खूप पापड पेलले आहेत. हिऱ्या मेऱ्या जिऱ्याची चटणी वाटले तेव्हा कुठेतरी इथपर्यंत आले आहेत, तर समोरच्या संघाला तेही भारी पडू शकतायत. पाहूया समसमान संधी. गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्कवरती यावेळेस तडाखा, चेंडू थांबणार नाहीये, बिगिट चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्याच्या हातात शक्ती, पायात गती, काळजात ऊर्जा आणि डोळ्यात स्वप्न असतात ते जीवनात यशस्वी होतात. स्वप्न पाहिलेलं आहे या दोन्ही संघाने, मी फायनलचा विजेता ठरेन, त्या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस उडवलाय. अधिक उंची, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, सेफ लँडिंग होईल. तदरम्यान किती धावा पूर्ण केल्या जातील? यस, इथं जर पाहिलं तर आपण थ्रो जो आहे तो रॉंग अँड थ्रोला पाहायला मिळाला, कारण आपण पाहतोय शैलेश यांची रनिंग बिटवीन विकेट कुठेतरी कमजोर आहे. या दिशेला जर चेंडू फेकला असता तर चित्र काय वेगळं असतं. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. जसं जीवनामध्ये आपण बघतोय की आपण जीवन जगत असताना कधी आपल्या जीवाचा फुगा फुटेल हे सांगू शकत नाही, तसंच खेळ आहे मित्रांनो. पुढील चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता, हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही, कारण इथं आपण पाहिलं तर चेंडू मात्र उजवेशी सोडून जाते. पंचांशी कोणी वाद घालू नये, खेळाला सुरुवात करायची आहे, खेळाला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय की धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 51 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. पुन्हा एकदा होते खेळाला सुद्धा अतिशय ताकदीने दोन्ही संघ एकमेकाशी झडत आहेत. स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवरती यावेळेस इथं मात्र मित्र म्हणे एक नशिबाची साथ लाभली गेली. चेंडू मात्र सीमा पार, हात जातोय चौकार. धावसंख्याला मिळतोय आकार, धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 55 उल्लेख होत होता, ज्याच्या नावाचं इथं मात्र जप केला जाता होता असे आमचे सर्वांचे लाडके मुख्य मान्यवर विरेंजी चोरगे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. या क्रीडा नगरीमध्ये, या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता काँग्रेस कमिटीचे एक युवा नेता, धाडसी नेता, या नेत्याचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विरेंजी चोरगे साहेब आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. निश्चितच अतिशय लाख तोला मोलाचे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत आणि प्रत्येक मान्यवरांना इथं मात्र पाहिलं तर फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून छोटंसं का होईना या संस्कृतीचं जतन मात्र करताना पाहायला मिळते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन, नियोजन भव्य दिव्य पाहायला मिळतोय आणि आज त्या गोष्टीची सांगता होत असताना दोन संघ एकमेकांशी लढत आहेत. एका बाजूला काल्हेर तर दुसऱ्या बाजूला मानकोली. आतापर्यंत धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर धावफलकावरती पाहायला मिळते 55 धावा. निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगली धावसंख्या आहे. सचिन तर सन्मान्य विकीजी मुकादम साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे.
या दरम्यान आपण पाहतोय की एक येतोय बिगिट षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार 60+ अर्थात 61 धावा. ज्या धावांचा उल्लेख केला गेला होता, जसे मागणी तसा पुरवठा इथं मात्र केला जातोय. आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये पंधरामर्दी काल्हेर जीवाशी आणि स्वतःशी आणि संघाशी आणि गावाशी बांधलेली विजयाची गाठ मात्र आता मजबूत होताना पाहायला मिळते. पुढे चेंडू या वेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. पाहूया, एक धाव कंप्लीट केली आहे. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर दोघांमध्ये रन बिटवीन द विकेट कमजोर आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एकच धाव जमा केली जाईल. एका धावेने धावसंख्या 62 या अंकावरती 63 धावांचं इथं मात्र टार्गेट ठेवला गेला आहे. तर निश्चितच या ठिकाणी ज्या महान व्यक्तिमत्वाचं शुभागमन झालं असे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय युवा नेता विरेंजी चोरगे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा इथं यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी कमिटीच्या माध्यमातून संतोषजी माली साहेबांना विनंती करतोय की त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय विरेंजी चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान सन्माननीय संतोषजी जोशी साहेब करतील. यस, आपण स्वागत आणि सन्मान करतोय सन्माननीय विरेंजी चोरगे साहेबांचं. मान्य श्री संतोषजी माली साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता या स्पर्धेची उबदार मायेची शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून पाहतोय आपण, गोड आठवण म्हणून मोमेंटोज आणि ट्रॉफी देऊन त्यांना केलं जात आहे सन्मान. निश्चित असं म्हटलं जात आहे की श्रद्धेने ज्ञान मिळतो, नम्रतेने मान मिळतोय, योग्यतेने स्थान मिळतं. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, त्या व्यक्तीस योग्य तो मान सन्मान मिळतं. अतिशय योग्यतेपूर्वक मान्यवर या व्यासपीठावरती आहे आणि त्यांचा योग्य स्वागत आणि सन्मान केला जातो. सन्मान्य बिंदाजी मस्के यास आपण जर पाहिलं तर त्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तर यानंतर आपण पाहू शकता या व्यासपीठावर विराजमान सन्मान्य सुरेशजी जोशी साहेब आहेत. त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य छत्रपती साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्मान्य सुरेशजी जोशी साहेब उपस्थित आहेत. क्या बात आहे, डॅशिंग आणि हँडसम पर्सनॅलिटी. आजही तरुणाला लाजवेल असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा यथोचित केला जातोय स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण पाहू शकता विकीजी मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण स्वागत आणि सन्मान. मान्यवरांना विनंती आहे की या मान सन्मानाचा आपण मान ठेवायचा आहे. यस, विकी मुकादम साहेब आपणही यायचं आहे. आपल्याही यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्माननीय शिवाजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. क्या बात आहे, शिवाजी म्हात्रे साहेबांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता विकीजी मुकादम साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेची उबदार मायेची शॉल, त्याचबरोबर आपण पाहू शकता फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांनाही सन्मानित केले जाते. तसेच या ठिकाणी उपस्थित तुफान संघाचे माजी खेळाडू सन्मान्य नितीनजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले. तर आपण पाहिलं तर यस यस सन्माननीय पारुनाथ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया नितीनजी गायकवाड साहेबांना. आपण जर पाहिलं तर तुफान संघाचे माजी खेळाडू, क्या बात आहे, ज्या व्यक्तिमत्वाने खेळाला सुरुवात केली, या खेळाला नाव लौकिक केलं, पायाभरणी केली, अशा महान खेळाडूचा इथं स्वागत आणि सन्मान
या गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंचांच्या शुभ हस्ते केला जातोय मान आणि सन्मान. क्या बात आहे. जोरदार टाळ्याने यांचं स्वागत करूया माजी क्रिकेटर. तर आपण बोलूया खेळाकडे, जिथे आपण पाहिलं तर 63 धावांचं आव्हान खेळाला होत्या. सुरुवात श्रीगणेश केल्या जातोय. पुढील चेंडूची फेकी गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. उंची जास्त लांबी कमी, फलंदाज बाद होते. जेलच्या स्वरूपात बोनी चांगली होते. विश्वाची आमच्या गावाची गावदेवी, गावाची गावदेवी, आमच्या गावाची गावदेवी, गावाची गावदेवी, आमच्या गावाची गावदेवी. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला एकच धाव. पुढील चेंडू हाताळण्यासाठी दैवान पुन्हा एकदा तयार होते. चांगली बोलणी झालेली आहे. जेव्हा चांगली बोलणी होते चांगला धंदा होतो. पाहूया काय घडतंय. यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून स्क्वेअर लेग रिजनला. चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार, येतोय चौकार. चौकार. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 5 अंकावरती लागली गेली आहे. जवळ आपण जर विचार केला तर 16च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला 2 मोठे फटके खेळावेच लागतील. त्यातला एक आलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु इथं मात्र गती कमी करून दिली होती आणि सरळ निघून जातो एस्टेकच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची इथं मात्र धाव घेतली नाही आहे. निर्धावची होते सांगता. दयावान पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे आणि आज दमखम दाखवला या टीमने. या वेळेस बॅटची वडील कडा आहे. पाहूया काय घडतंय. सेफ लँडिंग झाली. एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने 15 मारुती कालेर संघाला काही एक फरक पडणार नाही आहे. फरक पडतो तो फक्त आपण जर विचार केला तर गुरुदत्त मानकोली या संघाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. कारण इथनं जर तुम्ही धावा कमी बनवताय तर येणाऱ्या फलंदाजावरती त्याचा दबाव येईल आणि दबाव प्रेशर ज्या वेळेस असतोय त्यावेळेस कुठेतरी चुकीची हाताळणी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस अप्रतिम या क्षणाला मी तर म्हणे या चेंडूचा जी हाताळणी आहे ती गोल्डन टाईप आहे. तर बोलूया आपल्याकडे वेल आहे स्वागत आणि समारंभाकडे. आपल्यामध्ये उपस्थित माजी सरपंच पिंपलास गावचे, नारी शक्ती पराशक्ती असं म्हटलं जात आहे गीतेमध्ये. तसेच आमच्या मातोश्री समान, ताईश्री समान सन्माननीय सो वसुंधरा हर्षला ताई वसुधा हर्षल पाटील मॅडम इथं उपस्थित आहेत. त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान आपण करूया. सन्माननीय शिवाजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांना सन्मानित. खरोखरच मित्र मान आणि सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्याचा मोलाचा हात केलेला आहे सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकता स्वागत आणि सन्मान केले जाते. निश्चितच आपण जर पाहिले ना तर या स्पर्धेसाठी देणगी स्वरूप आलेले आहेत. नितीन गायकवाड यांच्या मातोश्री गंगूबाई पुंडलिक गायकवाड यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं देणगी स्वरूपात आलेलं आहे. मंडळ त्यांचं खूप आभारी आहे. क्या बात आहे. फुलाची पाकळी देऊन या मंडळाला इथं मात्र सहकार्याचा हात
दिलं जातोय. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचं आहे. यस, आपण जर पाहिलं तर माजी क्रिकेटर यांच्या सुभाष आपण पाहू शकता. 1000 रुपयाचं धनादेश देण्यात आलेला आहे. या दरम्यान आपण पाहू शकता फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. सन्माननीय संजूजी चंद्रकांत साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुफान पिंपलास आयोजित तुफान चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते आणि त्यांना हार्दिक स्वागत केले जाते. ओले खेळाकडे आपण जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे धावफलकावरती आता मात्र फक्त 6. पहिल्या चेंडूवरती इथेही मिथून गडी बाद करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं तर दयावाने यांनी सुद्धा गडी बाद केलं होतं. पूर्णपणे हॅवी होते, पूर्णपणे चॅज झालेली आहे भद्रामूर्ती काल्हेर हा संघ. कारण आज संधी आहे, संधी चालून आलेल्या आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. खूप अशा आकांक्षा या टीमकडून प्रेक्षकांच्या आणि गावाकडून लागलेल्या आहेत. पाहूया मागणी तसा पुरवठा होतो का. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय ऑन साईडला. एक धाव घेतली जाते. पाहूया दुसरी धाव घेतली जाईल का. यस, सन्मान्य निलमजी नाईक साहेब यांचं येथे शुभ आगमन होत आहे. आपले या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. याची देही याची डोला अंतिम 16 पाहण्यासाठी खूप मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळते. प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या क्रीडा मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जागा बनवली, सेपल झाले आणि इथं मात्र चेंडूला भिडकावून दिलं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमा पार, चौकार. बसली मंदिराला देवी माझी माऊली आई, बसली मंदिराला मंगळवार. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे. कोण विजेता होईल या थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे बाकीत करू शकत नाही आहे. परंतु एक अनुमान लावू शकतो कारण मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर काल्हेर संघ आहे. वार पलटवार क्रिकेटचा मूलसूत्र. यावेळेस पलटवार करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार जाईल का हे पाहण्यासारखं राहील. यस, चेंडू सीमा पार. अजून एक येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर इथे येतोय चौकार. कुठेतरी कमी गतीची चेंडू हाताळणी पाहायला मिळते आणि फलंदाज पूर्णपणे जागा बनवतोय, टायमिंग साधतोय आणि अचूक चेंडूचा अंदाज घेतला जातोय आणि बॅक टू बॅक त्याच रिजनमध्ये चेंडूला फेकून दिलं जातोय आणि चौकार वसूल केला जातोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा मिथून तयार होत आहे गोलंदाजी मार्कवरती. फायनलचा सामना मित्र आपण अनुभवतात. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली. यावेळेस तिथं छत्ररक्षक तैनात केलं गेलं. पाहूया चांगले छत्ररक्षण आणि फेकी मात्र आपण पाहिले तर अति घाईने पाहायला मिळाली. दरम्यान इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या 17 या अंकावरती पाहायला मिळते. 63 धावांचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. सन्मान्य कल्पेशजी म्हस्के साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी खरोखर त्यांनीही खूप मेहनत घेतलेली आहे आणि या क्रीडा मंचावरती त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. क्या बात आहे. बोल्ड ट्रिपल अचित फलंदाज बाद होतोय. फिल्मी दुनियेमध्ये आपण जर पाहिला तर मिथुन चक्रवर्ती जसा हिट झाला तसाच या ठिकाणी आपण पाहतोय बंदरामूर्ती काल्हेर या संघामध्ये हिट ठरतोय मिथुन. कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिले 2 गडी बाद केलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 3 गडी बाद केले होते आणि इथं पाहतोय 2 गडी. आपण याकडे वेल आहे तर बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित श्री
संजू चंद्रकांत चौधरी साहेब आहेत, त्यांचा सन्मान मान्य श्री जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केले जाईल। धावसंख्या जर पाहिली आपण तर धावफलकावरती 17 आहे। सन्माननीय संजूजी चंद्रकांत चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान इथं मात्र केलं जातोय। या स्पर्धेमध्ये आतोनात मेहनत घेणारे आपण पाहू शकता जगदीशजी म्हात्रे साहेब या स्पर्धेची उबदार मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित आताच झालेले सन्माननीय कल्पेशजी मस्के साहेब आहेत। या परिसरामध्ये ज्यांचं चांगलं काम आहे तर मान्यवरांमध्ये उपस्थित सन्माननीय कल्पेशजी मस्के साहेब आहेत, त्यांचं या परिसरामध्ये चांगलं नाव लौकिक आहे, त्यांचा स्वागताने सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतोय की शिवाजी म्हात्रे साहेबांना की त्यांचा यथोचित स्वागताने सन्मान करायचा। क्या बात आहे, डॅसिंग पर्सनॅलिटी पाहू शकता, हसमुख दिलदार मनाचा राजा माणूस म्हटलं तर वागो ठरणार नाही आहे सन्माननीय कल्पेशजी मस्के साहेब। त्याचबरोबर आपण पाहू शकता आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय निलमजी नायक आहेत, त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय जगदीशजी म्हात्रे साहेबांना की त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये खूप चांगली मेहनत घेत आहेत आणि या क्रिकेटला खऱ्या अर्थाने न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणजे निलमजी नाईक साहेब, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते करताना पाहायला मिळते। तर वळूया खेळाकडे। गोलंदाज स्टार्ट होतोय, गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इथं मात्र पाहतोय की एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे। पाण्यासारखं राहील की ही धाव लेगबाजच्या स्वरूपात येते। राजन डी आज खऱ्या अर्थाने चारही बाजूला नजर आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच आपण जर पाहिलं तर आज रात्री जर म्हटलं तर गुरुदत्त मानकोली संघाच्या गोलंदाजांना स्वप्नात येणारा एकमेव खेळाडू म्हणजे राजन डी आज या गोलंदाजीच्या मार्गावरती येतोय। पाहूया काय घडेल काय बिघडेल, येणारा काल सांगून जाईल, परंतु खूप एन्जॉय केली ही टुर्नामेंट। खास करून आपण पाहिले तर पुढील चेंडू इथं मात्र आपण पाहिलं सरळ निघून जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे। मी खरोखर धन्यवाद व्यक्त करेन संपूर्ण टीमचं की ज्याने मला इथं समोलोचन करण्याची संधी दिली आणि माझे 2 बोबडे बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन। यावेळेस खराब चेंडूची हाताळणी, यस बिमार, नो बॉल चेंडू, सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु इथं मात्र या चेंडूने सर्व मजा आपण जर पाहिलं तर राजन डी यांच्या आजच्या कारकिर्दीचा मजा मात्र खराब करून टाकलेला आहे। कारण नो बॉल बिमार, येणारा चेंडू फ्री हिट। पाहूया काय घडेल काय बिघडेल, खूप धावांची अजूनही गरज आहे पाहायला गेले तर, परंतु अशा आकांक्षा जिद्द सोडलेली नाही आहे। खेळाच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर चालू आहे गुरुदत्त मानकोली संघाची, परंतु प्रबल दावेदार चांगली कामगिरी काल्हेर संघाची। या वेळेस आपण पाहिलं तर फ्रीजचा चेंडू आहे, यस फ्रीजचा चेंडू होता। आपण जर पाहिलं तर बोल्डच्या स्वरूपात बाद झाले, परंतु रनआउटच्या स्वरूपात ज्या वेळेस फलंदाज बाद होते तेव्हा बाद घोषित केला जातोय। पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राजन डी तयार होईल। संपूर्ण 3 दिवसाच्या लेखाजोखामध्ये आपण जर पाहिलं तर या 2 टीम अंतिम सामन्यामध्ये येऊन पोचल्या। खूप कश्मकश आणि खूप संघर्ष करून इथवर पोचलेल्या पाहायला मिळतात आपल्याला या 2 टीम। खास करून जर विचार केला या दोन्ही संघाचा तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती राजन डी। आपण पाहतोय की खानपे, भादवाड आणि ओवळी संघाला परास्त करून इथपर्यंत आलेला संघ गुरुदत्त मानकोली आणि आजच्या दिवसाच्या घमासानामध्ये आपण पाहिलं तर खूप उतार चढावचे वेळ आली, परंतु त्याला कुठं खचून न जाता चांगलं काम केलं काल्हेर संघाने। पायगाव, कासने, सारेंगाव या संघाने परास्त केलं। संजू चौधरी यांच्या माध्यमातून लगातार जर 2 षटकार लावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। क्या बात आहे। मान्यवरांमध्ये सुद्धा इथे खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे। बॅक टू बॅक 2 षटकार जर लगावतायत तर पाहूया काय घडतंय। गोलंदाज पुन्हा एकदा इथं मात्र आपण जर पाहिलं तर तो गोलंदाजी मार्कवरती यावेळेस चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय। फायलेकच्या रिझन मध्ये 1 धाव घेतली जाते। एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही, उलट काम बिघडेल आणि इथं मात्र डायरेक्ट हिट झाला असतं तर काम बिघडलं असतं। परंतु पाहूया 2 धावा अर्जित केले जात आहेत। 2 धावाने धावसंख्या 22 या अंकावरती 63 धावांचं लक्ष्य। षटक क्रमांक 3 इथं आपण पाहिलं
आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 22 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून आपण जर विचार केला 41 धावांची गरज आहे. एका ओव्हरमध्ये बनतील का याचं उत्तर थोड्याच वेळाने मिळेल. परंतु क्रिकेटमध्ये असंही 6 मोठे फटके नाहीत की तेवढ्या धावा बनल्या जातील, गोलंदाज जर चुकी करेल तर. पण या भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर विचार केला तर 39 धावा, 45 धावा, 51 धावाही बनलेल्या आहेत. निश्चितच आपण पाहतोय पुढील चेंडू, ह्या वेळेस चांगला फटका आहे आणि हा चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. 4 धावेने तर आपल्यामध्ये उपस्थित आहे या स्पर्धेसाठी खास करून आपल्या व्यवहारिक जीवनातून वेळ काढून भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय राजनजी भोईर साहेब उंबारडे गावचे एक उद्योजक, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथं मात्र केलं जाईल. मान्य श्री जगदीशजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण सन्माननीय राजन भोईर साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता राजनजी भोईर साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान केले जाते. या व्यासपीठावरती मायेचे उपदार शाल फुलगुच्छ देऊन त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान केले जाते. आणि पिंपलाज गावचे एक प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्माननीय शंकर भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही स्वागत आणि सन्मान करण्यास मी विनंती करतो मान्य श्री जगदीशजी म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या महान व्यक्तिमत्वाचं येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय शंकर भोईर साहेब, क्या बात आहे, आपल्या जीवनामध्ये चांगल्या कर्माचा मोबदला देण्यात येतोय आणि तो अशा रीतीने त्याचा फेड केला जातोय. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. वलिया खेळाकडे खेळामध्ये मी तर म्हणे औपचारिकता उरलेली आहे, कारण मोठी धावसंख्या बाकी आहे. खेळाची जी पूर्ण इनिंग आहे ती मात्र करण्यात सुरू आहे. पुढील चेंडू या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. आपल्या या 63 धावा बनवायच्या होत्या, त्यातील काही धावा कमी करण्याचा इथं प्रयत्न, 27 धावा फक्त धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजेच आपण पाहू शकता की पूर्णपणे चारोखाने चित करत असताना बंदऱ्या मारुती काल्हेर हा संघ विजयाच्या जवळ समीप निकट जवळ जाऊन पोचलेला आहे. या चालू हंगामाची पहिली फायनल मारण्याचा मानस मात्र त्यांना लाभला जातोय. आपण पाहिलं तर पुढील चेंडू इथं मात्र आपण पाहतोय चेंडू जातो सीमा पार. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण जर पाहिलं तर या पूर्ण आपण जर पाहिलं ना तर हंगामामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलणारे आपण जर पाहिलं तर एक जॉली कामतगार संघाने एक उचललेले, जबरदस्त कारिवली या संघाने 2, गावदेव सोनाले या संघाने 1, विक्रम स्पोर्ट ओढनगर या संघाने 1 आणि एजी स्पोर्ट निंबोली या संघाने 1. आणि इथं मात्र आपण जर पाहिला तर 6वा संघ इथं बनतोय बंदऱ्यावरती काल्हेर, कारण या सामन्याची खाली औपचारिकता उरलेली आहे. कोण विजय होईल याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, परंतु सामन्याची औपचारिकता पाहायची बाकी आहे. इथं मात्र आपण पाहू शकता की अतिशय ताकदीने हा संघ विजय संपादन करतोय. विजय